नमस्कार. मी वैद्य रेश्मा आनंदा कुंभार. आज अनिलायन अध्ययन चक्र या अंतर्गत हिक्का आणि श्वास चिकित्सा यांच्या तुलनात्मक अध्ययन या संदर्भात आपण सर्वांशी चर्चा करणार आहे. भगवान धन्वंतरी वैद्य पानसे सर यांना अभिवादन करून सुरुवात करते. सर्वप्रथम विनंती करते की सर्वांनी चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टाहृदय संहिता या तीनही संहिता सटीक जर आपल्यासोबत राहिल्या समोर तर याचं नक्कीच आपल्याला समजून घेण्यासाठी हिक्केची साध्यासाध्यता आचार्य चरक आणि आचार्य वाग्भटांनी चरकांनी जी सांगितले तीच आचार्य वाग्भटांनी सांगितलेली आहेत. फक्त आचार्य वाग्भटांनी जो श्लोक सांगितला आहे तो सर्वांश संचितामस्य स्थविरस्य व्यवायिनः व्याधिभिः क्षीणदेहस्य भक्तछेद क्षतस्य च. म्हणजेच जी व्यक्ती दोषांचा शरीरामध्ये झालेला अतिशय संचय, वयोवृद्ध आहे, अतिव्यवयाने कृश झालेला आहे, व्याधीने ज्याचं देह कृश झालेला आहे, क्षीण झालेला आहे आणि ज्याने आहार सेवन बंद केल्यामुळे ज्याचा देह कृश झालेला आहे, अशामधल्या महा आणि गंभीरा या हिक्का असाध्य असतात आणि सर्व लक्षणयुक्त असल्या तर त्या असाध्य होतात. साध्य हिक्केमध्ये भक्तोद्भव आणि क्षुद्रा हिक्का यांचा समावेश केलेला आहे. आचार्य सुश्रुतांनी असाध्य हिक्केमध्ये महा आणि गंभीरा यांचा समावेश केलेला आहे. शिवाय अंग आयाम, ऊर्ध्वदृष्टी, क्षीण, अन्नद्वेष, कास या लक्षणांसह असणाऱ्या ज्या हिक्का आहेत त्यांना असाध्य असं सांगितलेलं आहे. श्वास चिकित्सेमधील किंवा श्वासाचं तुलनात्मक अध्ययन जर आपण पाहायला गेलो तर मगाशी आपण पाहिलं की क्रमामध्ये फक्त बदल आहे. आचार्य सुश्रुतांनी आणि आचार्य वाग्भटांनी महाश्वास याच्यामध्ये थोडासा फरक सांगितलेला आहे की निसंज्ञ, पार्श्वशूल, शुष्क कंठ, संरब्ध नेत्र, अतिघोष, आयम्य यह श्वस्यात ही आपण लक्षणं थोडीशी हायलाईट करू शकतो. याचा अर्थ रुग्णाची संवेदना नष्ट होते, पार्श्वशूल, कंठाला शोष पडतो, नेत्रांच्या ठिकाणी शोथ, श्वास घेताना मोठा आवाज येणे आणि खूप कष्टपूर्वक श्वास घेतला तरी छोटासाच श्वास आतमध्ये जातो. वाग्भटांनी कर्ण, शंख आणि शिर या ठिकाणी तीव्र वेदना, कर्ण, शंख आणि शिर या प्रदेशी अतिशय रुजा उत्पन्न होतात असे सांगितलेलं आहे. ऊर्ध्वश्वासाबद्दल आचार्य सुश्रुत म्हणतात की मर्मसु आयम्यमानेषु श्वसन ऊर्ध्वप्रेक्षी हतरतः. श्वास घेताना मर्म प्रदेशाच्या ठिकाणी ओढल्याप्रमाणे वेदना होणे, दृष्टी वरच्या बाजूला जाणे, ऊर्ध्वप्रेक्षी नेहमीच तो वरच्या बाजूला बघत राहतो, हतरतः ज्याचा स्वर किंवा आवाज बाहेर येत नाही. आचार्य वाग्भटांनी अक्षिणी परितः, क्षिपन, परिदेवी, निरुद्ध वाक अशी 3 लक्षणं सांगितलेली आहेत. यामधला अक्षिणी म्हणजे डोळे, दोन्ही डोळे, परितः क्षिपन फिरवून डोळे गरगर फिरवून बघत राहतो. परिदेवी म्हणजे या ठिकाणी परिदेवी ही एक वेगळी वेदना आहे ज्याच्याप्रमाणे मर्म प्रदेशी कापल्याप्रमाणे वेदना होतात. आणि निरुद्ध वाक जसं हतरत आहे तसंच निरुद्ध वाक, त्याचा आवाज बसल्यासारखा असतो किंवा आवाज बाहेर येत नाही. छिन्न श्वासाबद्दल आचार्य सुश्रुतांनी सांगितल्याप्रमाणे आदवान, बस्ती प्रदेशी दाह, रुजा, सर्व प्राणीन विच्छिन्नम श्वस्यात छिन्नम असं वर्णन केलेलं आहे. आचार्य वाग्भटांनी चरकाचार्यांच्या प्रमाणेच वर्णन केलेलं आहे. तमक श्वासाबद्दल आचार्य सुश्रुत आणि वाग्भटाचार्य यांनी विशेष काही न सांगता चरकाचार्यांचंच अनुमोदन केलेलं आहे. क्षुद्र श्वासाबद्दल आचार्य सुश्रुत म्हणतात की किंचित आभरमाणस्य प्रवर्तते निषण्णस्य इति शांतिम. तर याचा अर्थ छोटेसेही श्रम केल्यानंतर श्वास चालू होतो आणि आराम केल्यानंतर हा श्वास कमी होऊन जातो
ज्याला क्षुद्रश्वास असे म्हणतात. साध्यसद्धतेमध्ये क्षुद्र श्वासाला साध्य असं म्हटलेलं आहे. साध्य श्वासामध्ये तमक श्वास याचा समावेश केलेला आहे आणि चिन्ह, महा आणि ऊर्ध्व यांना असाध्य असं म्हटलेलं आहे. आचार्य सुश्रुतांनी विशेषतः दुर्बल रुग्णामध्ये तमक श्वास असाध्य सांगितलेला आहे. आचार्य वाग्भटांनी एते सिद्धेयुः अव्यक्ता व्यक्ता प्राणहरा ध्रुवम, ज्यांची लक्षणं व्यक्त झालेली नाही आहेत असे सिद्ध म्हणजे साध्य सांगितलेले आहेत आणि ज्यांची सर्व लक्षणं व्यक्त आहेत अशांना निश्चितच प्राणहर म्हणजे असाध्य असं सांगितलेलं आहे. चिकित्सा सूत्राचं जर आपण पाहायला गेलो तर आचार्य सुश्रुतांनी उत्तरतंत्रातील 50वा अध्याय म्हणजेच हेक्का प्रतिषेध अध्यायातील 17 क्रमांकाच्या सूत्रामध्ये सांगितलं आहे की प्राणायाम उद्वेजन त्रासनानी सूचितोदही संभ्रमश्चात्र शस्तः, म्हणजे हिक्केची चिकित्सा करताना प्राणायाम, उद्वेजन, त्रासन, सूचितोद आणि संभ्रम अशा 5 चिकित्सा सांगितलेल्या आहेत. यामधला प्राणायाम तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. उद्वेजन अर्थात कठोर वाक्य बोलणे, कठोर वाक्यांनी त्यांना त्रासन करणे आणि सूचितो सुईने टोचणे आणि संभ्रम म्हणजे विस्मयकारक गोष्टी घडवून रुग्णाचं लक्ष विचलित करणे, अशा गोष्टींचा आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. उत्तरतंत्रातील अध्याय क्रमांक 51 सूत्र 15 यामध्ये स्नेहबस्तीम विना केचित ऊर्ध्वम च अधश्च शोधनम मृदो प्राणवताम श्रेष्ठम श्वासिनाम आदिशंतीही या सूत्रामध्ये श्वास चिकित्सा सांगितलेली आहे. श्वासाच्या रुग्णाचं बल परीक्षण करून यामध्ये जो प्राणवत बलवान रुग्ण आहे त्याच्यामध्ये मृदू शोधन ऊर्ध्व किंवा अध अशा दोन्ही प्रकारचं शोधन स्नेहबस्तीच्या शिवाय देऊ शकतो असं आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. यामध्ये आपण पाहायला गेलो तर आचार्य चरकांनी जी चिकित्सा वर्णन केली आहे त्यापेक्षा थोडी वेगळी जर आपण सुश्रुत संहिता पाहायला गेलो तर थोडे वेगळे कल्प किंवा एक वेगळा क्रम आपल्याला इथे सापडतो. तर त्यांनी सांगितल्यानुसार नस्य, धूम, लेह, यवागू, क्षीर, ग्रेयो योग, पान आणि मांसरस अशी आपण त्याची विभागणी करू शकतो. तर नस्यामध्ये यष्टीमधू आणि मधू, पिप्पली आणि शर्करा, स्त्रीदुग्ध अधिक रक्तचंदन, सुकोष्णघृत आणि सैंधव अधिक जल, याला सैंधव जल अशा 5 प्रकारांच्या नस्यांचा आपण विचार करू शकतो. पाहायला गेलं तर हे आपल्याला इझिली अवेलेबल आहेत. सैंधव जल किंवा यष्टी आणि मधू आपल्याला सहजतेने उपलब्ध होतील आणि याचा वापर करणं देखील सहज शक्य आहे. धूम यामध्ये शालनिर्यास, मनशील, गोचर्म, गोबाल, गोविषाण यांचा घृतासह धूम सांगितलेला आहे. लेह यामध्ये स्वर्णगैरिक मधुसह, मयूरपुच्छाचं अंतर्धूम भस्म मधासह, औदुंबर किंवा तिलवक त्वक यांचं अंतर्धूम भस्म मधासह आणि स्तर्जिक क्षार याचा उपयोग बीजपूर रसासह मधुयुक्त बीजपूर रसासह करू शकतो. यवागूमध्ये ससर्फी कोष्ण यवागूचा प्रयोग करण्यासाठी आचार्य सुश्रुतांनी सांगितलेला आहे. क्षीर यामध्ये सुकोष्ण क्षीर आणि शुंठी क्षीरपाक या दोन्हींचा उल्लेख सापडतो. तर आहार द्रव्य म्हणून आपण यवागू आणि क्षीर यांचा विचार करू शकतो. ग्रेययोग म्हणजेच ज्याचा आपण सुगंध रुग्णांना घ्यायला सांगू शकतो. यामध्ये एक संयोग असा आहे की लसूण, वचा, हिंगू आणि कमल यांच्या चूर्णास आजा आणि अवी यांच्या मूत्राच्या अनेक भावना देऊन. आता अनेक भावनामध्ये इथे आपल्याला भावनांची संख्या स्पष्ट केलेली नाही आहे, तर त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल की नक्की किती भावना द्यायच्यात.
मूत्राच्या अनेक भावना देऊन ते हुंगण्यास द्यावे असं सांगितलेलं आहे. पान या संकल्पनेच्या अंतर्गत मधु, सीता, नागकेशन, इक्षु आणि मधुक यांचा संयोग सांगितलेला आहे. दुसरं सैंधव आणि घृत, एक भाग सैंधव आणि 2 भाग घृत असं पानार्थ देण्यास सांगितलेलं आहे. हरितकी आणि कोष्णजल, याशिवाय घृत, क्षार आणि मध, स्वर्णगैरिक आणि कटुका असे संयोग सांगितलेले आहेत. यामध्ये आपण पाहिलं तर वाताचं अनुलोमन करण्याच्या दृष्टीने पानं सांगितलेली आहेत. मांसरस यामध्ये कपोत, पारावत, लावा, गोधा किंवा वृषदंश, वृष्य, मृग यांच्या मांसासह फलाम्ल, सैंधव आणि स्नेह यांनी सिद्ध केलेलं मांसरस देण्यास सांगितलेला आहे. जर रुग्ण मांसाहारी असेल, उभयाहारी मिश्राहारी असेल तर आपण याचा विचार करू शकतो. बलवान रुग्णामध्ये विरेचन देण्यास सांगितलेलं आहे. ससैंधव आणि सुकुष्ठघृत यांच्या मिश्रणाने रुग्णाला विरेचन करण्यास सांगितलेलं आहे. विरेचनाचं इथे महत्त्व का तर हिक्का आणि श्वास दोन्हीही आमाशय समुद्भव आहेत, म्हणजेच पित्त स्थानसमुद्भव आहेत. याच्यामध्ये वाताची दृष्टी आहे आणि स्थान दृष्टीचा विचार करता इथे विरेचन किंवा पित्ताची दृष्टी विचार करता इथे विरेचन सांगितलेलं आहे. श्वास प्रतिषेध अध्यायामध्ये आचार्य सुश्रुतांनी घृत, तैल, मांसरस, लेह या कल्पना सांगितलेल्या आहेत. घृतामध्ये अभया म्हणजे हरितकी, वीट लवण, हिंगू यांनी सिद्ध पुराण घृत द्यायला सांगितलेलं आहे. शिवाय संवर्चनादी, हिंस्रादी, शृंग्यादी, सुवाहादी, गोपवल्यादी, तालिसादी घृताचा समावेश केलेला आहे. आजच्या पानार्थ तैलाचं वर्णन आलेलं आहे. इथे भृंगराज सिद्ध तेलाचं वर्णन आचार्य सुश्रुतांनी केलेलं आहे. मांसरस आदी याच्यामध्ये विष्करमांस, फलाम्ल, स्नेह आणि सैंधव. दुसरा एण आदी प्राण्यांच्या शिरापासून बनवलेले मांसरस, एळ म्हणजे हरिणादी, कुलत्थ सिद्ध युष, वातशामक पंचमूल आदी द्रव्याने सिद्ध क्षीर. तर कुलत्थ सिद्ध युष आणि वातशामक पंचमूल आदी द्रव्याने सिद्ध क्षीर हे सहज सिद्ध करण्यासारखे कल्प आहेत. लेहमध्ये भारंगी, त्वक, शुंठी, शर्करा, शल्लकी, नागकेशन असा एक संयोग आलेला आहे. त्यानंतर सप्तपर्ण पुष्प, पिप्पली आणि दधिमस्तू, भरचित यवचूर्ण आणि मधु. शिवाय द्राक्षा, हरितकी, पिप्पली, कर्कटशृंगी, दुरालभा, मधु आणि घृत असा एक संयोग सांगितलेला आहे. शिवाय हरिद्रा, मरीच, द्राक्षा, गुड, रासना, पिप्पली, शटी आणि तैल हा एक संयोग सांगितलेला आहे. गोशकृत रस म्हणजे गाईच्या शेणातलं जे पाणी असतं, गोशकृत रस त्याचा घृत, मधु आणि पिप्पलीसह प्रयोग करण्यास सांगितला आहे. कंटकारी, आमलकी समभाग आणि अर्धभाग हिंगू आणि मध यांचा प्रयोग जर केला तर 3 दिवसांमध्ये आपल्याला रुग्णाला उपशय देता येतो असं आचार्य सुश्रुतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. शिवाय स्वेदन, धूमपान, वमन, विरेचन यांचा प्रयोग रुग्णाचं बल आणि अबल पाहून करण्यास सांगितलेला आहे. आचार्य वाग्भटांनी अष्टांगहृदय चिकित्सासन अध्याय 4 यामध्ये पहिल्याच सूत्रामध्ये श्वास हितमा यतः तुल्य हेत्वाद्याः साधनम ततः तुल्यम एव म्हणजे श्वास आणि हिक्का यांचे हेतू आधी म्हणजे हेतू, प्रकार, संख्या, व्याधीचा स्वभाव हे समान असल्या कारणाने त्यांची चिकित्सा देखील समान, चिकित्सा साधनं देखील समान किंवा एकच आहेत असं पहिल्याच सूत्रामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. पुढे त्याच्यामध्ये सूत्र क्रमांक 8 आणि 9 याच्यामध्ये येते ही कफ संवृद्ध गती प्राणप्रकोपजाः तस्मात् तन्मार्ग शुद्ध्यर्थम ऊर्ध्व अधः शोधनम हितम
उदीर्यते वृषतरं मार्गरोधात वहत जलम यथा अनिलः तथा तस्य मार्गम अस्मात् विशोधयेत. म्हणजेच कल्पना करा की पाणी जोराने वाहत आहे, पण त्याला अचानक अवरोध तयार झाला आणि या अवरोधाच्यामुळे जे पाणी वाहत आहे त्याचा वेग अजूनच वाढतो. अगदी त्याचप्रमाणे शरीरामध्ये सर्व शरीर संचारी असलेला जो वायू आहे त्याला कफामुळे अवरोध उत्पन्न होतो. एतेही कफ समृद्ध गती प्राण प्रकोपजाहा, आणि त्याच्यामुळे या कफाने समृद्ध झालेल्या प्राणाच्या गतीला अजूनच बल मिळतं आणि वाताचा प्रकोप होऊन श्वास आणि हिक्का या व्याधींची उत्पत्ती होते. म्हणून इथे ऊर्ध्व आणि अधशोधन म्हणजे वमन आणि विरेचन यांचा प्रयोग करणे हितावह आहे असं आचार्य वाग्भट सांगतात. पुढे शीतांबुसेकः सहसा त्रास विक्षेप भीषुचः हर्ष ईर्षा उच्छ्वास संरोधा हितम कीटैश्च दंशनम असं एक सूत्र आपल्याला चौथ्या अध्यायातील म्हणजे अष्टांगहृदय चिकित्सास्थान चौथ्या अध्यायातील सूत्र क्रमांक 54 यामध्ये हे वर्णन सापडतं. तर शीतांबुसेकः अचानक रुग्णाच्या अंगावरती शीतळ पाण्याने शीतजलाने सेक किंवा पाणी शिंपडणे, पाणी अंगावर घालणे ही क्रिया अचानक त्याला त्रास देणे, त्याला हलवणे, त्याला भीती घालणे म्हणजे त्रास विक्षेप भी शुचः हर्ष ईर्षा. रुग्णामध्ये शुच म्हणजे शोक, आनंद, हर्षा आणि ईर्षा उत्पन्न करणे. श्वास संरोधा म्हणजे श्वास कोंडणे. आता श्वास कोंडणे शिवाय हितम कीटैश्च दंशनम मुंग्या वगैरे आदी प्राण्यांच्या कीटकांच्या सानिध्यात रुग्णाला ठेवून म्हणजे त्या कीटकांनी रुग्णाला चावा करावा अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करावं असं सांगितलं आहे. तर श्वास संरोध जे इथे सांगितलं आहे तसंच आचार्य सुश्रुतांनी आपण प्राणायाम असं पहिलं चिकित्साचं एक घटक हिक्केच्या चिकित्सेमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर आचार्य वाग्भटांनी यत् किंचित कफ वातग्नम उष्णम वातानुलोमनम तत्सेव्यम प्रायशो यच्च सुतराम मारुतापहम. सुतराम मारुतापहम म्हणजे विशेषत्वाने जी काही चिकित्सा करायची हिक्का आणि श्वास याच्यामध्ये मारुतापह वातग्न वातशामक अशा प्रकारची करायची आहे असं सांगितलं आहे. यासाठी यत् किंचित कफ वातग्नम कफ शामक वातशामक अशा उष्ण द्रव्यांचं आणि विशेषत्वाने वातानुलोमन द्रव्यांचा प्रयोग करण्यास सांगितलेला आहे. शिवाय सर्वेषां बृहणैः अल्पः शक्यश्च प्रायशो भवेत् न अत्यर्थम शमने पायो वृषो अशक्यश्च कर्षणे. शमनैः बृहणैः च अतो भूयिष्ठम तान उपाचरेत. तर या सूत्रामध्ये विशेषत्वाने वाताचं रक्षण करण्यासाठी सर्वेषां बृहणैः ही अल्पः शक्यश्च प्रायशो भवेत यामध्ये बृहणापासून जरी अपाय झाला तरी पण तो अल्प साधनांनी किंवा सुखसाध्य असू शकतो. पण शमनापासूनही देखील जो अपाय होऊ शकतो तो देखील फारसा त्रासदायक नसतो. परंतु जर रुग्णाचं जर आपण कर्षण केलं तर त्याच्यापासून जर अपाय झाला तर तो चिकित्सेसाठी तो कष्टदायक होऊ शकतो. म्हणून हिक्का आणि श्वास याच्यामध्ये शमन आणि बृहण यांचा प्रायः बहुतांशी उपयोग करावा. भूयिष्ठम तान उपाचरित असं आचार्य सांगतात. पुढे जाऊन कास श्वास क्षयच्छर्दी हिदमाश्च अन्योन्य भेषजैही. तर कासामुळेच श्वासाची उत्पत्ती होते. आचार्य सुश्रुतांनी सांगितलं की छर्दीचेच हेतू हिक्का आणि श्वासाला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे एकत्रितरित्या कास श्वास क्षय छर्दी आणि हिक्का यांची चिकित्सा अन्योन्य भेषजैही म्हणजे कासातील काही कल्प आपल्याला हिदमा आणि श्वास याच्यामध्ये उपयुक्त ठरतील, तसेच क्षयातील
तसेच छर्दी चिकित्सेतील कल्प आपल्याला हिक्क आणि श्वासाची चिकित्सा करताना नक्कीच उपयुक्त ठरतील. आचार्य वाग्भटांनी जे वर्णन केलं त्यानुसार कुलत्थ अधिक दशमूळ काढ्यामध्ये सिद्ध केलेले जानदार प्राण्यांचे मांसरस, शिवाय चित्रक मूल, जीरक, कर्कट शृंगी, सैंधव किंवा दशमूल यांनी किंवा दशमूलाने सिद्ध पेया याचा प्रयोग करू शकतो. दशमूल किंवा देवदारू पाथाचा प्रयोग, शुंठी आणि गुळ याचं समभाग सेवन किंवा याच्या समभाग औषधांनी नावन किंवा नस्य आपल्याला करायला आचार्य वाग्भट सांगतात. पथ्याचा विचार जेव्हा आचार्य वाग्भट सांगतात तेव्हा चिकित्साधनातील 4थ्या अध्यायातील 26व्या श्लोकामध्ये शालीषष्टिक गोधूम यव मुद्ग कुलत्थ रुग्णाला आपण शालीषष्टिक गोधूम गहू, यव जव, मुद्ग मूग आणि कुलत्थ आहार, कुलत्थ म्हणजे कुळीत, याच्यापासून बनवलेल्या पदार्थांचा किंवा या द्रव्यांपासून बनवलेल्या आहाराचा पेया, युष, क्वाथ, मांसरस अशा स्वरूपामध्ये आपण रुग्णाला त्याचा आहार सांगू शकतो. तर मला असं वाटतं की आतापर्यंत जे आपण तुलनात्मक अध्ययन जे केलं आहे सर्वच आपण कवर करू नाही शकले मी, परंतु तुलनात्मक अध्ययन करताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला विशेषत्वाने लक्षात ठेवायच्यात तर त्याच्यामध्ये मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा सर्वांनी तो अध्याय चरक संहिता, अष्टांग हृदय संहिता आणि सुषु संहितेमधून पूर्णतः वाचून जर घेतलात तर नक्कीच तुम्हाला अजून याच्यामध्ये समजण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.